जे झालेलं आहे त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। टीव्ही सेंटरमधून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे तो संपूर्ण परिसर आजूबाजूचा आमच्या वार्डामध्ये येतो आणि त्या ठिकाणी आम्ही हा ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। जनतेचा विजय आणि हा जनतेच्या कामाप्रती आम्ही अर्पण करू आणि काम करून दाखवू एवढंच आम्ही सांगू इच्छितो। नागरिकांना काय आव्हान करणार तुमच्या वार्डातल्या नागरिकांना? वार्डातील नागरिकांना आम्ही एवढं सांगू इच्छितो की ज्या कामाच्या बळावर तुम्ही आम्हाला ही पोचपावती दिलेली आहे, आम्हाला विजयाचा गुलाल दिलेला आहे, तर आम्ही या कामानेच सगळी जनता सुखी ठेवू। नमस्कार, छत्रपती संभाजीनगर आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण बघतायत की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक लागू झालेली आहे आणि या ठिकाणी आता उमेदवाराचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करतात। दादा, कसं वाटतं आपल्याला? एकदम छान वाटतं आमचा उमेदवार निवडून आल्याबद्दल। एकदम छान वाटतं। आमच्या प्रभागामध्ये आता चांगल्या प्रकारे तिथे विकास होईल अशी अपेक्षा। आमच्या भाऊचा 20 वर्षाचा वनवास आज सुटलेला आहे। आज राम त्याच्या नगरीत परत येणार आहे, तर त्याचा जल्लोष तर आम्ही खूप जोरात करणार आहे। तुम्ही बघू शकता की किती जल्लोष आहे उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये। छत्रपती संभाजीनगर फक्त काम करून विजय झालेला आहे। काम बोलता तभी नाम बनता। विजय आहे। जो कोणी उमेदवार पराभूत झालेला असेल हा फक्त 24/7 बोर्ड लावत होता, पण याचा काम नव्हता। आज राहुल कुमार सोनाने निवडून आलेला आहे। हा कुठल्याही पदावर नसताना 24/7 365 दिवस हा काम करत होता। जनतेने त्याला बनावर घेतलेला आहे आणि हा वार्डातील प्रभाग क्रमांक 7 मधील समस्त जनतेचा विजय झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर